व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादात आता साहित्यिक विश्वास पाटील यांनी उडी घेतली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी हे मार्केटेबल टायटल श्री अमोल कोल्हे यांनी आपल्या सिरियलसाठी चलाखीनं वापरत आणलं. संभाजी राजेंना धर्मवीर म्हणून अवघा महाराष्ट्र गेली 105 वर्ष ओळखतोय असं विश्वास पाटलांनी म्हटलंय. विश्वास पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. आपण पाहतोय स्वराज्य रक्षक हा शब्द अमोल कोल्हेंनी वापरल्याचं देखील विश्वास पाटलांनी म्हटलंय. मार्केटिंगसाठी कोल्हेंनी चलाखीनं हा शब्द वापरला असं देखील त्यांनी म्हटलंय. दरम्यान याच संदर्भात अमोल कोल्हे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. विश्वास पाटील यांनी म्हटलं आहे की 105 वर्षांपासून महाराष्ट्र संभाजीराजेंना धर्मवीर म्हणून ओळखतो आणि तुमच्या सिरियलच्या TRP वाढीसाठी तुम्ही हा किताब त्या ठिकाणी लावला. मला वाटत नाही विश्वासराव असं म्हणाले असतील, कारण महत्त्वाचं कसं आहे की मी स्वतः छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाकडे आकर्षित होण्याच्या काही कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण ही विश्वासराव पाटलांची छत्रपती संभाजी महाराजांवरची संभाजी कादंबरी. आणि विश्वास पाटलांच्या संदर्भातली माझी एक अत्यंत गोड आठवण आहे की मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा ही कादंबरी सलग वाचून काढली होती, मला आठवतं 4 दिवस 3 रात्री मी सलग वाचत होतो. आणि त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यासाठी मला विश्वास पाटील साहेब दिसले होते आणि मी धावत त्यांच्याकडे गेलो होतो. माझी त्यांची ओळखही नव्हती. मी त्यांना म्हणालो की सर, तुम्ही जसं पानिपत कादंबरीवर रणांगण नाटक केलं तसं प्लीज छत्रपती संभाजी महाराजांवर काहीतरी करा, कारण मला ती भूमिका करायची. तर ही इतकी गोड आठवण आहे. आम्ही अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो आणि एक कॉमन गोष्ट जर बघितली तर छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज ज्यांचं दैवत आहे असे आम्ही आहोत. त्यामुळे त्यांनी जे पूर्ण विधान केलं ते पूर्ण विधान मी त्यांच्याशी चर्चाही केली. त्यांचं म्हणणं होतं की मालिकेमध्ये ते ग्लोरिफिकेशन आहे. एक फार महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे मालिका संपून आज 2 वर्ष झाली आणि आता त्या TRP साठी मी का बोलावं? म्हणजे कुठल्याही सुजाण माणसानं हा विचार करणं गरजेचं आहे. कारण मध्यंतरी सुद्धा काही जणांनी राजकीय आकसापोटी ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की नाही मालिकेचा TRP. मालिका केव्हाच संपली. मालिकेमधून निर्मात्याला 1 टाईमच फक्त फर्स्ट टेलिकास्ट असतं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे मालिकेचा विषय नाही, हा त्याच्या पलीकडे जाऊन वैचारिक दृष्टिकोनाचा विषय आहे. आणि जशी काल मी माननीय माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची सुद्धा मुलाखत पाहिली, त्या मुलाखतीमध्ये दादांनी जी भूमिका स्पष्ट केलेली आहे ही सातत्यानं आपण सगळ्यांनी मांडलेली आहे की स्वराज्य या संकल्पनेमध्ये इतर अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. जे राजाचं कर्तव्य असतं, प्रजेचं रक्षण असतं, त्यामध्ये धर्माचं रक्षण असतं. या सगळ्या गोष्टी जर अंतर्भूत केल्या तर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त संयुक्तिक ठरते. हे महत्त्वाचं आहे. विश्वासरावांच्या ज्या विधानाचं आपण म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांविषयी धर्मवीर ही उपाधी जवळपास गेल्या 150 वर्षांपासून आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांचा जो कार्यकाळ आहे मग त्यातला महत्त्वाचा प्रश्न हा येतो की छत्रपती संभाजी महाराज 1689ला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि आज जर तुम्ही 150 वर्ष मागे गेलात तर तो कालावधी साधारणतः 1850च्या आसपासचा येतो. मग 1689 ते 1850 नेमकी काय बिरुदावली होती बरं या सगळ्या गोष्टींमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायचं, धर्मवीर म्हणायचं, म्हणजे आता जे कोणी या गोष्टीसाठी वाद करत असतील त्या सगळ्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा मनामनात पोचावा, घराघरापर्यंत पोचावा म्हणून काय काय प्रयत्न केलेत हेही त्यांनी सांगावं आणि मग या गोष्टींवर वाद करावा. कारण दुर्दैव हे की माझ्या धाकल्या धन्यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आधी पुढच्या पिढीला कळला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आज जर देश महाराष्ट्राकडे बघत असेल तर कुठल्या अँगलने बघतोय? तर देशाने महाराष्ट्राकडे या अँगलने बघावं की हे यांच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास सांगायचं सोडून धर्मवीर की स्वराज्य रक्षक की आणखी काही याच्यावर वाद करणार आहेत. म्हणजे मी कायम म्हणतो की इतर देशांमध्ये गेल्यानंतर बघायला मिळतं की ज्यांचं नगभर कर्तृत्व असतं त्यांचं हातभर सांगतात. आपल्या राजांचं हे आभाळभर कर्तृत्व. जगात अशी प्रेरणा नाही आहे ज्या बलिदानानंतर 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढली आहे. तो इतिहास आधी सांगूया ना.
तो कादंबऱ्यांच्या माध्यमातून असेल, तो नाटकांच्या माध्यमातून असेल, तो महानाट्याच्या माध्यमातून असेल, तो मालिकांच्या माध्यमातून असेल, तो चित्रपटांच्या माध्यमातून असेल, तो व्याख्यानांच्या माध्यमातून असेल, तो केवळ मराठीपुरता मर्यादित राहू नये, तो हिंदीत असावा, तो इंग्रजीमध्ये असावा, या सगळ्या व्यापक दृष्टिकोनाचा आपण विचार करूया ना. आपण फक्त एकाच गोष्टीवर हे म्हणायचं की ते म्हणून हे माझ्या विरोधात, मी त्यांच्या विरोधात, या सगळ्यामध्ये आपण नेमकी कुठली प्रेरणा बघतो आहोत. म्हणजे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणालात किंवा स्वराज्य रक्षक म्हणालात, यापैकी कोणतीही बिरुदावली जरी लावली तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्वलज्वलन तेजस इतिहासामध्ये काही फरक होणार आहे का? त्यांनी जी असीम प्रेरणा या मातीला दिली त्याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का? मग आपण मिथ्या गोष्टींना इतका वेळ काथ्याकूट करण्यापेक्षा, त्यावेळीची एक फार साधी संकल्पना मला विचारण्यात आलं की तुम्हाला काय नेमकं वाटतं. मी माझं जे मत आहे ते स्पष्टपणे मांडणार आणि त्याच्यावर मी कायमच ठाम आहे. कारण हे मी काय आज मांडत नाहीये, हे मी गेली जवळपास 14 वर्ष म्हणजे 2006 मध्ये शंभूराजे हे नाटक आल्यापासून ही गोष्ट सातत्यानं मी मांडतोय. पण हे होत असताना त्याहीपेक्षा मला महत्त्वाचं हे वाटतं की हा जो आपला जाज्वल्य इतिहास आहे तो केवळ अभिनिवेश नाही तर त्यातल्या योग्य प्रेरणांसहित पुढच्या पिढीपर्यंत पोचावा, याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा थोडासा संदर्भात सहित विचारतो. विश्वास पाटील यांनी जो उल्लेख केलेला आहे तुमच्या संदर्भातला, त्यामध्ये त्यांनी 1917चा उल्लेख केलेला आहे. कादंबरीकार नाथ माधव यांनी धर्मवीर उपाधीचा उल्लेख केला. 29 मध्ये कृपा भोसले यांनी पण त्यांच्या नाटकामध्ये धर्मवीर उपाधीचा उल्लेख केला. असे काही संदर्भ त्यांनी दिले आहेत की पूर्वी कादंबरीकार असतील, नाटककार असतील किंवा शाहीर यांनी देखील धर्मवीर म्हणूनच असा उल्लेख केलेला होता. मात्र तुम्ही ज्यावेळेस संभाजीराजेंवरची मालिका आणलीत त्यावेळेस फक्त TRP साठी हा किताब तुम्ही स्वराज्य रक्षक हा त्या ठिकाणी दिला होता. हे बघा, आता विश्वासरावांनी जे उल्लेख केलेले आहेत ह्या मी पुन्हा सांगतो, नाटककार, कादंबरीकार यांचे उल्लेख आहेत, बरोबर. या सगळ्याचा माझा व्हिडिओ जर यूट्यूबचा तुम्ही बारकाईने ऐकला तर त्यामध्ये मी याचा उहापोह तोच केलेला आहे की मल्हार रामराव चिटणीसांची जी चिटणीसाची बखर आहे ना, याचा रेफरन्स हा अनेक ठिकाणी पाहिला गेला. आता चिटणीसाच्या बखरीचा जर आपण बारकाईनं धांडोळा गेला तर यामध्ये मल्हार रामराव चिटणीसांनी त्यांचे पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस आणि बाळाजी आवजी चिटणीसांचे चिरंजीव आवजी यांना हत्तीच्या पायी जे छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं, याचा राग हा स्वाभाविकपणे उमटणं हे स्वाभाविक आहे. आणि मल्हार रामराव चिटणीसांची जी बखर आहे ही उत्तरकालीन बखर आहे, ही उशिरा लिहिलेली बखर आहे. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये एक धांडोळ आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ही जी तुम्ही सगळी उदाहरणं आत्ता उद्धृत केलीत, यावेळी इतिहासाची तेवढी साधनं उपलब्ध नव्हती. आणि मी तेच म्हणतो की कुठल्याही, आता तुम्ही नाटकांचा उल्लेख केला आणि कादंबरीचा उल्लेख केला, किंवा नाटक किंवा कादंबरी या साहित्यकृतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या साहित्यकृतीला एक प्लॉट फार महत्त्वाचा असतो. आणि यामध्ये कर्तृत्ववान पित्याचा नाकर्ता मुलगा हा प्लॉट फार इंटरेस्टिंग आहे. कुठली नाटक किंवा कादंबरी असते त्यामध्ये. आणि या सगळ्याचा आधार हा खूप जास्त प्रमाणात चिटणीसांची बखर होता. ज्या चिटणीसांच्या बखरीमध्ये या वैयक्तिक आकसापोटी संभाजीराजांची बदनामी करण्यात आली. आणि डॉक्टर कमल गोखले यांनी एक PhDचा थिसिस लिहिला, शिवपुत्र संभाजी. या PhDच्या थिसिसमध्ये सुद्धा तुम्हाला या गोष्टीचा उहापोह बघायला मिळतो की चिटणीसांच्या याच्यामध्ये हा आकस का आहे. आणि त्यामुळे त्या आकसापोटी जे होतं त्यात एक वर्णन, मी जो प्लॉट म्हणालो, या प्लॉटचं एक तुम्ही जर बघितलं त्रयस्थपणे बघा आता याच्याकडे, तर हा प्लॉट असा आहे की कर्तृत्ववान पित्याचा नाकर्ता मुलगा, छत्रपती संभाजी महाराज असे होते तसे होते असे म्हणून यथेच्छ त्यांच्याविषयी वाईट लिहायचं आणि शेवटी लिहायचं पण त्यांनी धर्मासाठी बलिदान केलं म्हणून ते धर्मवीर होते. आणि मग तो उल्लेख येणं स्वाभाविक आहे. बरं, यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी खरोखर धर्मासाठी केलेली जी कार्य आहेत या कुठल्याही साहित्यामध्ये याचा उल्लेख आहे का? त्यांनी खूप काम केलेलं आहे. यामध्ये एक जो दावा केला जातो की छत्रपती संभाजीराजांना आपण धर्मवीर का म्हणतो, तर ज्या पद्धतीने औरंगजेबाने त्यांना छळछळ करून मारलं, म्हणजे शेवटपर्यंत ते धर्मपरिवर्तन करणार नाही यावर ठाम होते आणि अगदी हाल करून त्यांनी आपलं बलिदान दिलंय. आणि त्यामुळे धर्मवीर ही पदवी संभाजीराजांना अगदी सार्थ ठरते, योग्य ठरते, असंही एका गटाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की मी जी संकल्पना माझा जे विश्वास ठेवतो ती म्हणजे केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान काळाचा जर विचार केला तर धर्मवीर तुम्ही म्हणालात,
तर मग ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 9व्या वर्षापासून स्वराज्यासाठी त्याग केला, तर त्या संपूर्ण कार्यकर्तृत्वावर अन्याय नाही ठरत का? म्हणून माझं म्हणणं हेच आहे की धर्मवीर पेक्षा स्वराज्य रक्षक व्यापक आहे. माझं वाक्य मी पुन्हा सांगतो, धर्मवीर उपाधीपेक्षा स्वराज्य रक्षक जास्त व्यापक आहे. उद्या जर मी धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हटलं, माझं काहीच म्हणणं नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही साध्यंत पद्धतीने विचार केला, धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक गोष्टी केल्या. म्हणजे बुधभूषणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माविषयी श्लोक लिहिलेला आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे चिरंजीव महादेवबुवा यांनी तुकाराम महाराजांच्या नावे देहू ते पंढरपूरची पालखी सुरू केली. त्या पालखी सोहळ्याला संरक्षण द्यायचं काम केलेलं आहे. त्यानंतर पोर्तुगीजांकडून जे बळजबरीने धर्मांतर केलं जात होतं, म्हणजे त्यावेळची परिस्थिती होती की विहिरीत फक्त पावरोटीचा तुकडा टाकला तरी सुद्धा धर्म बाटला. या सगळ्या गोष्टी विरोधात छत्रपती संभाजी महाराजांनी आवाज उठवलेला आहे. या अनेक गोष्टी आहेत. पण जेव्हा आपण छत्रपती म्हणतो तेव्हा या व्यापक संकल्पनेचा जेव्हा विचार करतो, तेव्हा या व्यापक संकल्पनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा फार मोठा दंडक आहे. म्हणजे राज्याभिषेक हा छत्रपती शिवाजी महाराजांचं ही एक क्रांती आहे. हे जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे आहेत ज्यांनी राजदंड स्वतःच्या हातात ठेवला आहे. कारण तोपर्यंतचे राजे ही शपथ घ्यायचे की माझा राजदंड मी धर्मगुरूच्या हातात देईन आणि माझ्याकडून अनुचित वर्तन झालं तर माझा धर्मगुरू माझ्या मस्तकावर राजदंडाचा प्रहार करेल आणि मला पदच्युत करेल. धर्मसत्ता आणि राजसत्ता, म्हणजे तोपर्यंत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वर होती. धर्मसत्ता आणि राजसत्ता एकमेकींच्या बरोबरीच्या असून एकमेकीच्या खांद्याला खांदा भिडवून लोकांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे, हा फार मोठा दंडक हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. आणि त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा कित्ता गिरवत असतात. या सगळ्या ज्या गोष्टी केल्यात हे एका आदर्श राजाची कर्तव्य म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्याच आहेत. या सगळ्या जर एका पारड्यात ठेवल्या आणि अवघ्या 9व्या वर्षापासून ते स्वराज्यासाठी असलेला त्याग असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर एकाच वेळी 5-5 आघाड्यांवर केलेली पंजेफाड असेल, 2 वेळची कर्नाटकची स्वारी असेल, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर स्वराज्य रक्षक त्यांना का म्हणायचं याचं पारडं निश्चित जड आहे. तर याला उगाच राजकीय रंग देण्यापेक्षा निरक्षीर विवेक बुद्धीने आपण त्याकडे पाहू आणि निरक्षीर विवेक बुद्धीने जर त्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला कळतं की स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त व्यापक ठरते. म्हणजे केवळ शेवटच्या 35 दिवस आणि आधी केलेली जर आपण म्हटलं की 100 कामं केली असतील तर किमान 1000-1500 कामं, वेगवेगळ्या घटना या स्वराज्य रक्षणाच्या सांगता येत आहेत ना. मग जर मला असं वाटलं की ही भावना जास्त व्यापक आहे तर ज्यांना धर्मवीर म्हणायचे त्याने धर्मवीर म्हणावं, ज्यांना स्वराज्य रक्षक म्हणायचे त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणावं. पण महत्त्वाचं हे आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं जे ज्वलज्वलन तेजस कर्तृत्व आहे ते प्रत्येकानं मान्य करावं. फक्त वाद आला म्हणून तुम्ही म्हणायला लगेच जर तयार होत असाल तर नेमका माझ्या राजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी काय केलं हे दाखवा, हे सांगा, मग आपण याच्यावर चर्चा करू. माझा सल्ला एवढाच आहे की याच्यावर वाद घालण्यापेक्षा हा आपला जाज्वल्य इतिहास आहे, हा केवळ महाराष्ट्राच्या तरुणाईपर्यंतच नाही तर तो देशाच्या कानाकोपऱ्यात, तो जगाच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यांनी एक दिलानं खांद्याला खांदा लावून, पायात पाय घालण्यापेक्षा ना खांद्याला खांदा लावला तर इतिहास आणखी दिमाखानं आपण जगभरात पोचवू. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.